साधारण फाईल वगैरे समोर ठेवण्याची सवय नाही आहे, पण मला सांगितलं गेलं की लक्ष दाखवायचं आहे, मार्ग दाखवायचा आहे. आणि जे काही तुम्हाला पण फाईलीमध्ये मिळालं असेल, हा बिल्ला आणि हे सगळं मिळालंय ना तुम्हाला, म्हणूनच मी समोर ठेवलंय. जय महाराष्ट्र. असा झोपलेला आता आवाज चालणार नाही आपल्याला. जय महाराष्ट्र. हे काही भाषण वगैरे करायला मी आलो नाहीये इथे. ते तर होणारच आहे आतापासून. गावागावात फिरणार आहे. मला वाटतं मराठवाड्याचा दौरा लागलेलाच आहे 27 तारखेपासून. बरोबर ना? तुमच्या गावात सगळीकडे येणार आहे, मी फिरणार आहे. मागच्या वर्षी रायगडमध्ये होतो आपण. पण मी इथे गप्पा मारायला आलो तुमच्या बरोबर, एका अटीवर. तुम्ही सगळे गप्पा मारणार आहात का माझ्याशी? रात्री झोप नीट लागली आहे? आता झोपायचं नाही आजपासून. आता दिवस रात्र काम करायचंय. करणार? आणि असं मला उत्तरं देत राहायची तुम्ही तिथून. जे काय मी तुम्हाला मधून विचारीन, गप्पा मारीन. कारण खूप वेळा असं होतं की आपण सगळ्यांना सेनाभवनला बोलवतो, तुम्ही एक एक युनिट सगळे आला असाल, आणि मग कॉन्फरन्स रूममध्ये आपण गप्पा मारतो. पण एक चर्चा, ती दुसरी चर्चा, तिसरी चर्चा. मी बोललो का ना सगळ्यांना आज एकत्रच बोलवावं. आणि म्हणून राहुल, तुम्ही खरंच खूप मेहनत घेऊन, पूर्ण या जिल्ह्यानी मेहनत घेऊन हे चांगलं एक अधिवेशन घडवून आणलेलं आहे. सर्वप्रथम 2 दिवसापूर्वी मकर संक्रांती झालेली आहे. पतंग उडवले का? लाडू खाल्ला? गोड गोड बोललात? गोड बोललात? आता पुरे झालं. आता गोड बोलायची वेळ नाही. आता सरकार बरोबर जे बोलायचं ते प्रखर बोलायचं आणि सरकारला सामना करायला तयार राहा. कारण ही जी ताकद मला आज दिसते, मला वाटतं आज पूर्ण महाराष्ट्राची तरुणाई इथे अवतरलेली आहे, ह्या मंडपात अवतरलेली आहे. तुम्ही सगळे जे महाराष्ट्राचे तरुण मुलं मुली आहात, सगळेच इथे आलेले आहात. आणि मी अजूनही म्हणेन की ही तरुणाई महाराष्ट्राची 50% आहे. ह्याचं कारण हेच आहे की हे जे सगळे पदाधिकारी तुम्ही बसलेले आहात, ते मला वाटतं नुसतं शहर प्रमुख पर्यंत बसलेले आहात. अजून खालचे आपले पदाधिकारी आलेच नाही आहेत. बरोबर? तर ही 50% जी आपली फौज आहे ती अजून यायची आहे. आणि तिथे मी पोचणार आहे. त्यांना माझ्याकडे येण्याची गरज नाही, मी त्यांच्याकडे जाणार आहे आजपासून. पण ह्या 50% तरुणाईंनी पूर्ण अलिबाग हलवलेलं आहे. तुम्ही जेटीवरनं किती लोक आलात? आणि वातावरण बघितलं का तुम्ही? सर्व भगवमय वातावरण झालेलं आहे. सगळीकडे झेंडे आहेत. सगळीकडे आपण सर्व आहोत. शिवपट्टा आहे आणि शिवसेना आहे. मला वाटतं ह्या वातावरणाने, मला तुम्हीच सांगितलं ना की काही आमदार वगैरे इथे येऊन बघून गेले की नक्की काय चाललंय. आपले आमदार नाही, समोरच्यांचे आमदार, की नक्की काय चाललंय, आपली पुढे सत्ता येणार आहे की नाही. आणि काही आमदार असेही बघून गेलेत, आमदार असतील, माजी आमदार असतील, की अरे ठीक आहे, हे चांगलं चाललंय, आपण काँग्रेस एनसीपी मध्ये आहोत, पण ह्याच्यात घुसायला कुठे वाव मिळतं का बघायला, कारण मला पण शिवसेनेत यायचं, असं सगळ्यांचं आता मत झालेलं आहे. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की त्यांच्या मुलांची तीच मत आहेत की त्यांना आता युवा सेनेत यायचं. सगळ्या मंत्र्यांना विचारा, त्यांच्या मुलांना विचारा, त्यांना युवा सेनेत यायचंय. हा माझा विजय नाहीये, ना माझा करिश्मा आहे. जी ताकद आणि करिश्मा ही सगळे समोर माझ्या बसलेलं आहे, हे आपलं दौलत आहे. आणि मी हे ह्यासाठी म्हणालो की त्याही मुलांना आपल्यामध्ये यायचंय, त्याही मुलींना आपल्यामध्ये यायचंय. ह्याचं कारण एकच आहे. तुम्ही जर महाराष्ट्र बघितला तर महाराष्ट्रात आता तरुणांसाठी साजरं करण्यासाठी काय राहिलंय का? परवाकडे न्यू इयर होती, सगळ्यांनी 31ला मजा केली असेल, पण तिथेही बंधनं. कधी कोण पहिला आला, दुसरा आला, शाळेत, कॉलेजमध्ये, तिथेही डोनेशन मिळतात, डोनेशन द्यायला लागतात. कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची तर डोनेशन द्यायला लागतात. तुम्हाला वाटत नाही का की हे सगळं जे चाललंय, हे जसं महिलांवर अत्याचार होतात, जात्यांवर अत्याचार होतात, तसं हा जो पूर्ण प्रकार चाललेला आहे तो खरोखर तरुणांवर अत्याचार आहे, युवा अत्याचार चाललाय, असं तुम्हाला वाटत नाही का सरकारकडून? वाटतंय की नाही तुम्ही मला सांगा. जरा तुमचे मोबाईल खालती ठेवा, चेहरे दिसले पाहिजे. सगळे रेकॉर्डिंग करताना उत्तरं नाही देतात.
वाटतंय की तुम्हाला? सोपे प्रश्न आहेत. नोकऱ्या उपलब्ध आहेत का? शिक्षण चांगलं आहे का? तुम्हाला कॉलेजमध्ये जावं असं वाटतं का? पण कॉलेजमध्ये जाऊन आत्ता जे काही शिकण्यासारखं आहे त्या कॉलेजमध्ये जावं असं वाटतं का? काही शिकवतात का तुम्हाला कॉलेजमध्ये? हे सगळे जे प्रश्न आहेत त्यांना मी तरुणांचे अत्याचार बोलतो, तरुणांवरचे अत्याचार. बघा, कधीही जे सरकार बनतं ते कोणासाठी बनतं? लोकांसाठी बनतं की मंत्र्यांसाठी बनतं? लोकांसाठी, बरोबर आहे. ह्या लोकांच्यासाठी सरकार बनलेलं जे असेल त्याच्यात तुम्ही एक मजेशीर प्रश्न विचारतो तुम्हाला, शिक्षण मंत्री कोण आहे? टोपे? नाही, अजून मी मंत्री झालो नाही ना, तर चांगलं काम केलं असतं. पण तुम्ही सगळे मंत्री बना, मी चांगला आहे, जिथे आहे मी तिथे चांगला आहे. पण टोपेंना तुम्ही दुसऱ्यांना टोप्या घालण्याशिवाय दुसरं काही काम करताना बघितलंय का कधी? जर 15 वर्ष हे काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसचं सरकार असेल तर त्यांनी शिक्षणात काही चांगलं काम केलंय, चांगला बदल आणलाय? तुम्हाला कधी जाणवलंय का ते? नाही ना. किती लोक इथे कॉलेजमध्ये आहेत? हात वरती करा. आणि कॉलेजमध्ये जाता किती लोक? आणि आता कॉलेजमधली नसलेली मुलं आणि नसलेली लोक किती कॉलेजमध्ये जातात? विचार करून हात वरती करा. उत्तरं द्यायची म्हणून नका देऊ. राजेशजी, तुमचा हात वरती होता. तुम्ही कॉलेजमध्ये जाता? पक्षांसाठी नाही ना? नाही, कारण तुम्ही गॉगल घातलेत, कुठे बघता ते कळत नाहीये. पण दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतो असाच. महाराष्ट्र राज्याचे युवा आणि क्रीडा मंत्री कोण आहे? ठाणेकरांनी उत्तर नका देऊ, कारण परवा दिलेलं आहे. हे तुम्ही युट्यूबवर बघितलं परवाचं भाषण वाटतं. कारण मी परवा विचारलं तर आपल्या आमदारांनी माहिती नव्हतं आणि मला वाटत नाही मुख्यमंत्र्यांनी माहिती असेल. तुम्ही रेकॉर्ड करा विधानसभेतला, कधी त्यांनी तरुणांवर भाषण केलेलं नाहीये. क्रीडावर भाषण मला वाटत नाही केलेलं आहे. 2-3 प्रश्न विचारले, तरुणांचे विषय विचारले, मला माहित नाही त्यांनी उत्तर दिलीत का नाही. देसाई साहेब, दिलेत त्यांनी कधी उत्तर? कधीच नाही. कधी भाषणं केलेत का त्यांनी? कधीच नाही. आणि मग ह्या वातावरणात मी 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेलो की युवा धोरण आलं पाहिजे. तेही बोलले, नाही बरोबर आहे तुमचं, तरुणांसाठी धोरण आलं पाहिजे. एवढे टक्का तरुण आहे, पुढच्या 20 वर्षात एवढे टक्के अजून तरुण होणार आहेत, 14 ते 15 वर्षाचे एवढे मुलं आहेत. म्हणलं ठीक आहे, हे सगळे आकडे आहेत आपल्याकडे, पण आकड्यांचा आपण करतोय काय नक्की? त्या आकड्यांना आपण बरोबर वापरतोय का? त्या तरुणांच्या प्रश्नांना आपण कुठेतरी आवाज देतोय का? त्या तरुणांच्या प्रश्नांना कुठेतरी सोडवतोय का आपण? आणि जर सोडवत नसलो तर तरुण जे युवा धोरण येणार आहे ते कशासाठी? काय करायचं तुमचं धोरण? तसंच क्रीडा धोरण आलेलं आहे मला वाटतं, अजून युवा धोरण आलं नाहीये. आलं असेल तर कोणालाही माहिती सुद्धा नाहीये. क्रीडा धोरण बघितलं, मी मागून घेतलं, एवढा गठ्ठा होता पेपरांचा. मी परवा पण ठाण्यात तेच बोललो आणि खरी घटना आहे. आणायचं नाही आणायचं. मी बोललो ठीक आहे, एवढं वजनदार आहे, आपण कुठेतरी रद्दीत विकून तरी देऊया. तर रद्दीवालाही बोला, साहेब तुम्ही घेऊन जा परत आणि रॉकेट म्हणून उडवा, हे काय रद्दीत पण विकलं जाणार नाही, एवढं घाणेरडं धोरण आहे, नकली धोरण आहे, कुठे वापरलंच गेलं नाहीये. आणि मग गेल्या 20 वर्षात काँग्रेस आणि एनसीपीनी नुसते 2 कामं केलीत, नकली धरणं आणि नकली धोरणं. दोन्हीकडून पैसे ओढा, इथून ओढा तिथून ओढा. बरोबर की नाही? ह्याच्यात तुम्हाला आणि मला काही मिळालंय का? आपल्याला सोडा, महाराष्ट्राला काही मिळालंय का? आणि मग ह्याच्यात तुमचं काम महत्वाचं होतं. ह्याच्यात तुम्ही आता जबाबदार होता की तुम्ही आता काय करताय. सगळ्यांनी शिवपट्टा घातलाय गळ्यात? दाखवा मला सगळ्यांनी वर करून. जरा कॅमेरावाल्यांनी पाठी बघून दाखवावं एकदा की काय नक्की शिवसेनेचं वातावरण आहे. बसा. हे वातावरण जे पूर्ण आता ह्या अधिवेशनात झालेलं आहे, मला वाटतं पूर्ण देशभरात ते दिसतंच आहे आपलं वातावरण. बरोबर की नाही?
पण हे एकदा वातावरण आपण बघितलं की आपल्याला शांत नाही बसायचं की चला आता भगवमय वातावरण आहे, आपण घरी बसलं तर बाजूचा जाऊन मत देईल. आता आपल्याला घरोघरी जायचं आणि आपण जे 5 वर्षात 4.5 वर्षात 95 ते 99 मध्ये काम केलेलं ते जाऊन सांगायचं आपल्याला. परत 99 ते 2004 दिल्लीतून जे कामं झाली आहेत ती दाखवायची जनतेला आणि परत आपला भगवा देशात आणि महाराष्ट्रावर आणायचं आपल्याला. बरोबर की नाही? 2 शपथ आहेत आपल्या. दिल्लीत मोदीजींचं सरकार, महाराष्ट्रात उद्धव साहेबांचं सरकार. आणि ही दोन्ही सरकारं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहेत. कारण त्यांचं स्वप्न काय होतं? काय होतं बाळासाहेबांचं स्वप्न? भगवा महाराष्ट्र आणि भगवा हिंदुस्थान. बरोबर ना? कधी त्यांनी स्वतःसाठी काही बघितलं का? स्वप्न बघितलं का? स्वतः कधी मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले, आमदार खासदार झाले, प्रधानमंत्री झाले? वाटलं तर ते होऊ शकत होते. सत्ता त्यांच्या समोर लोटांगण घालत होती, पण त्यांनी सामान्य माणसाला असामान्य बनवण्याची ताकद दाखवली. आणि हे तुमचं काम आहे, माझं काम आहे. कारण त्यांनी जे स्वप्न बघितलं ते महाराष्ट्राच्या जनतेसाठी बघितलं, हिंदुस्थानच्या जनतेसाठी बघितलं. आणि हे काम नुसतं आपण सर्व लोक करू शकू. ज्यांनी शिवपट्टा घातलाय, शिवपट्टा पेलो तोच माणूस करू शकतो. आणि हे काम तुमचं आणि माझं सगळ्यांचं. बरोबर आहे? इथे कितीतरी लोक आहेत जी आले आहेत. काही त्यांना आधी राजकारणाचा संबंध नसेल. इथे स्टेजवरच मी कितीतरी मोजू शकतो. मला वाटतं प्रवीणजी तुम्ही, जगन्नाथ काकडे तुम्ही, राहुलजी तुम्ही, मिलिंद कापडी, राहुल खेडेकर, हे सगळेच. आता ही मुलं इथे समोर काही बसलेल्या मुली असतील. ठाण्यात परवा कितीतरी मुलींचा वर्ग आला. लॉयर्स आहेत, ते डॉक्टर्स आहेत, काही अजून कॉलेजमध्ये आहेत. ह्यांना सगळ्यांना हा बाळासाहेबांचं स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा. आणि आजपासून ती शपथ घेऊया की पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य आपल्याला महाराष्ट्रात आणायचं, म्हणजे आणायचंच आहे. कारण पुरे झालं आता. गेले 60 वर्ष प्रधानमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जनपदचे ऐकत आलेत. आता जनमताची ऐकायची वेळ आलेली आहे. बरोबर की नाही? तुम्हाला मान्य आहे का हे? जनपदचा आशीर्वाद खूप झाला, तर जनमताचा आशीर्वाद गरजेचा आहे. आणि ज्यावेळेला ते होईल त्यावेळेला आपल्याला स्वप्नातलं हिंदुस्थान दिसेल. आणि ते काम आपल्याला गाव तिथे शाखा हे करायला लागेल, घराघरात पोचायला लागेल. राजकीय विषय मी थोडे बाहेर ठेवून मुद्दा म्हणून तुम्हाला काय करायचं सांगतोय. कारण आपण जे बंद खोलीत बोलतो ते आज मी खुल्या मैदानात बोलतोय. हे तुम्ही आता तुमचे पदाधिकारी अजून वाढवून गाव तिथे शाखा करणं गरजेची आहे. त्याच्यात एक लक्षात घेण्यासारखे तुम्हाला की कुठे कुठे शिवसेनेचे गड आहेत तिथेही पोहोचणं गरजेचं आहे. जिथे शिवसेनेचे गड नसतील, युवासेनेचे गड नसतील, तिथेही तुम्हाला पोहोचणं तेवढंच गरजेचं आहे. एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी. एक खूप मोठा उद्योजक होता. त्याची 2 मुलं होती. आणि त्याचा धंदा हा होता की बूट बनवून विकायचं. खूप मोठा होता तो. जगात त्याचं खूप मोठं नाव होतं. आणि त्याचे बूट जगभरात सगळीकडे विकले जायचे. त्याची 2 मुलं होती. त्यांनी एका देशात पाठवलं. 2 मुलांना 2 वेगळ्या देशात, एका देशात पाठवलं. 2 मुलांना एका देशात पाठवलं की जा तुम्ही दोघंही बघून या की ह्या देशात आपण धंदा करू शकतो की नाही हे बघून या. ते दोघंही मुलं गेले तिथे, वेगळे वेगळे फिरले. त्यांनी सांगितलं तुम्ही जे काही बघाल त्याचे एकमेकांशी चर्चा करू नका. ठीक आहे. ती मुलं गेली, जाऊन आली परत. आणि वडिलांना सांगितलं त्यांनी. तो देश एक आगळा वेगळा देश होता. कोणी तिथे बूट घालायचं नाही, चप्पल घालायचं नाही. दोघंही आले परत आणि वडिलांकडे येऊन समोर बसले. तर पहिला मुलगा बोलला, बाबा बाबा तिथे काही करू नाही शकत आपण, कारण कोणी बूटच घालत नाही. तर आपण बुटाचा जर माल नेला तिथे तर काय विकणार, कोणाला विकणार, आपण काय म्हणून विकणार. कोणी बूट घालत नाही तर आपले बूट विकलेच कसे जाणार. आपण दुकान तिथे उघडायलाच नाही पाहिजे. दुसरा मुलगा जाऊन तिथे बोलला की नाही बाबा तिथे बूट कोणी घालत नाहीत, याचा अर्थ तिथे बूट हे पोचलेले नाही आहेत. आणि आपण जर बूट तिथे नेले आणि विकले नक्कीच सगळे लोक तिथे बूट घालू शकतील. अर्थात आता हे बूट बोलायचे की मतदानाचं बूथ बोलायचं हे तुम्ही ठरवा. पण प्रत्येक गावात किमान एक तरी शाखा आपली असली पाहिजे. हे तुम्ही आज वचन घेतलं पाहिजे. मी मुद्दामून इथे नाव घेईन जगन्नाथ काकडेंचं, कारण ते आणि राहुल पाटील हे दोघंही, राहुल पाटील पण, डॉक्टर राहुल पाटील मराठवाड्यातून येतात.
आणि हे रोज मला एक ईमेल रोज मला एक ईमेल पाठवत असतात संध्याकाळी की साहेब आज इथे 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 एवढ्या एवढ्या शाखा उघडल्या आणि फोटो पाठवतात. तुम्ही माझ्या सगळ्यांनी ईमेल नंतर घेऊन ठेवा आणि असं करत राहा. जे काही छोटं मोठं काम कराल तुम्ही मला ईमेलनी पाठवत जा. तसंच प्रवीण पाटकर आहेत. तुम्ही हे लक्ष जे आहे यांच्या कॉलर ट्यूनवरनं घेतलं नाहीये कारण यांचं गाणं लक्ष आहे. पण बस हेच तसं परत नवी मुंबईत जाऊन ऐरोलीत जाऊन जिथे शिवसेनेचा बालेकिल्ला थोडा दगमगीत झालेला त्यांनी परत तिथे युवासेना उभारली आहे. वरुण आहे, प्रवीण पाटकर आणि आता जोरात तिथे युवासेनेचा झेंडा लागलेला आहे. तिथेही परिवर्तन होणार आहे. पण तुम्हाला एवढंच विचारायचं मला पहिलं म्हणजे की ही जी लाट आपण सगळीकडे बघतोय परिवर्तनाची, सगळीकडेच बोलतात ठीक आहे भगवमय वातावरण येणार आहे, एनडीएचं सरकार येणार आहे दिल्लीत आणि महाराष्ट्रात, याच्यात तुम्हाला सामील व्हायचंय की नाही हा माझा पहिला प्रश्न आहे. तुम्हाला एवढ्याच लोकांना सामील व्हायचं, बाकीच्यांचं काय? हो की नाही? एकमताने. कारण जिथे जिथे शिवसेनेचे, भाजपचे, आरपीआयचे आणि अजून 2 जानकर आणि आता स्वाभिमानी शेतकरी संघटना, जिथे जिथे ह्या 5 जणांचे खासदार नसतील तिथे परिवर्तन करून आपले खासदार कसं आणणार ही तुम्हाला शपथ घ्यायची आणि कसं काम करायचं हे तुम्हाला ठरवायचं आजपासून. कारण तुम्हाला जर त्या सत्तेचा भाग व्हायचं असेल, लोकांसाठी काम करायचं असेल, तर तुम्हाला ते सत्तेचा भाग म्हणजे जिंकून येऊन तिथे भगवा आणूनच तुम्हाला सत्तेचा ते भाग होता येईल. बरोबर की नाही? कारण बाळासाहेबांनी जे आपल्याला शिकवलेलं आहे 80% राजकारण 20% समाजकारण, 20% राजकारण 80% समाजकारण, मी थोडं अजून त्याला वाढवलेलं आहे. खरं म्हणजे मी बोलतो की आपलं 100% राजकारणच असलं पाहिजे. ह्याचा अर्थ हा आहे की जेव्हा जेव्हा बाळासाहेबांनी राजकारण केलं आणि तुम्ही जेव्हा सत्तेत आलेला आहात तेव्हा तुम्ही राजकारणाचा उपयोग कसा केलात हे बघा. जेव्हा आपण शिवसेना म्हणून राजकारण करून सत्तेत आलो 100% राजकारण करून, तेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाला, कृष्णा खोरे चालू झालेलं, सगळीकडे वीज मिळायला चालू झालेली, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायला लागलेले, शिक्षण चांगलं होत होतं, पूर्ण महाराष्ट्र आनंदात जसं येत होतं तेव्हा आपलं सरकार थोड्या मतांनी पडलं. पण ते सरकार आपल्याला पुन्हा एकदा आणायचं ही शपथ तुम्ही घेतली पाहिजे आणि म्हणून 100% राजकारण आणि त्याच्यातून 100% समाजकारण करायचं आपल्याला. पण हे करताना आणि घरोघरी पोचताना मला तुमच्याकडून पदाधिकारी म्हणून काही गोष्टी अपेक्षित आहेत आणि त्या मी एकदम कटाक्षाने पाळतो. मग तिथे कोण असेल, शहर प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख असेल, त्याचं कोणाचं ऐकत नाही. कारण मला तुमच्याकडून जे काम पाहिजे ते झालंच पाहिजे आणि चोख झालं पाहिजे हे तुमच्याकडून अपेक्षित आहे. राजकीय तर काम आपण करत राहतो, समाजकारण तर करत राहतो, पण तुम्ही मला तुमच्याकडून काय अपेक्षा ही मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण सर्व किती वर्षाचे आहोत? 15 ते 30 वयोगटातले आहोत, बरोबर आहे? त्याच्यात 22 आपण घेतली भारतीय विद्यार्थी सेना तर थोडं आपण 35 पर्यंत पोहोचतो. हा सगळा तरुण वर्ग आहे. आपली वय काय, तो सगळे तरुण म्हणतो आपल्याला स्वतःला. मग आजपासून तुम्ही ठरवलं पाहिजे की तुमच्यात कुठेही मला घमंड दिसता कामा नाही. कुठेही मी शहर प्रमुख आहे, मी ह्याच्याबरोबर बसणार नाही, मी त्याच्याबरोबर बसणार नाही, असं झालं नाही पाहिजे. कुठेही कुठच्याही बॅनरवर मला तुमचं स्वतःचं नाव, दादा, काका, अण्णा, भाऊ हे दिसतं कामा नाही. हे आपलं कल्चर नाही, हे आपली संस्कृती नाही. ते जे बसलेले आहेत त्यांना आता बाजूला करून आपल्याला बसवायचं. कारण खरं म्हणजे तुमचं नाव हेच पुरेसं पाहिजे तुमच्या अभिमानासाठी. मी स्वतःला कधीही, तुम्ही माझे फेसबुक पोस्ट बघाल, ट्विटर बघाल, प्रेस नोटही मी जे पाठवतो त्याच्यात कधी जी साहेब वगैरे लावत नाही, आदित्य ठाकरे एवढं पुरेसं आहे. मला काही मध्ये लावण्याची गरज नाहीये. कारण मान जो देतो ते आपलं काम देणार आहे आणि लोक देतील, आपल्याला स्वतःला कधी बोलायची गरज नाहीये. हे तुम्ही आजपासून पाळायला चालू करा. कारण ह्या कामात प्रत्येक माणसाचं आपलं ऐकणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जे आहात, माझे कान आहात, डोळे आहात, तोंड आहात, मी जे काय बोलतो ते तुम्ही गावापर्यंत पोहोचवता, तिथून जे काही तुम्ही ऐकता बघता ते माझ्याकडे तुम्ही पोहोचवलं पाहिजे. कधी कधी SMS 500 येतात दिवसातून, मग कधी रिप्लाय करणं कठीण होतं, पण ईमेल पाठवत जा. फेसबुकवर किती लोक आहेत तिथे, सगळेच आहात. आणि ही पण ह्याच्यावर पण मी बोलणार आहे सोशल मीडियावर, कारण ही एक वेगळी ताकद आहे. पण जे मी सांगतोय तुम्हाला की प्रत्येकाचं ऐकलं पाहिजे. कारण तुम्हाला जर घरोघरी पोचायचं असेल, जनतेच्या हृदयात बसायचं असेल,
तर तुम्हाला घमंड बाजूला काढायला लागेल, हे भाऊ दादा ताता आत्या सगळं काढायला लागेल आणि तुम्हाला तुमच्या नावाने ओळखलं जायला पाहिजे. विकास रेपाळे तुम्ही विकास रेपाळे म्हणून गेलं पाहिजेत, राजेश दुबे तुम्ही राजेश दुबे म्हणून गेलं पाहिजेत, अमर पावले तुम्ही अमर पावले म्हणून गेलं पाहिजेत. कारण तुम्हाला जेव्हा ती लोक मित्र म्हणून बघतील तेव्हाच तुमचा तो मान वाढेल आणि तुमची जवळीक होईल त्यांच्याबरोबर. जिथे जिथे काय काय चाललंय प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. नुसतं ही 2 लक्षणं नसली पाहिजेत. ही 2 लक्ष जी आहेत आपली, जे टार्गेट्स आहेत, ते हे सगळं करूनच होणार आहे. तुम्हाला अजून एक मी गोष्ट सांगेन पाहिजे तर. परत एक राजा होता, पूर्ण त्याचं राज्य होतं, मोठा राजा होता, त्याला कोणी हरवू नव्हतं शकत. आणि तो पुढच्या आठवड्यात त्याचं राज्य सोडून जाणार होता जंगलात. आणि त्यांनी स्वतःच्या युवराजाला सांगितलं की तू आता पुढच्या आठवड्यात राजा होणार आहेस, पण राजा होण्याच्या आधी तू जंगलात जा आणि काय काय आवाज येतात तुला हे तू मला येऊन परत सांग. तू रात्रभर जा तिथे राहा आणि नंतर दुसऱ्या दिवशी येऊन मला सांग. ठीक आहे, तो बोलला ठीक आहे बाबा, खूप सोपं आहे गोष्ट, जातो आज, राहतो मी रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला 11 वाजता येऊन भेटतो. हा युवराज गेला जंगलात, एकटा गेला. काळोखात झोपला बिपला, कधी बिचारा झोपला नव्हता जंगलात, जमिनीवर झोपला, मातीत झोपला, झाडाखाली झोपला. सकाळी उठला तो तर पक्ष्यांचे आवाज आले त्याला, वाघाची दरकाळी ऐकू आली, सिंहाची दरकाळी ऐकू आली, कावळे ऐकू आले, पोपट ऐकू आले. तो धावत आला परत स्वतःच्या वडिलांकडे की बाबा बाबा मला सगळं ऐकू आलं, मला माहिती आहे तुम्ही काय बोलताय. तर त्यांनी सांगितलं काय. तर तो बोलला की बाबा हे ऐकू आलं मला की सिंह कशी गरजतात, वाघ कशी दरकाळी मारतात, पक्षी कसे कावकाव करतात. तर त्याचे बाबा बोलले नाही, तू परत एकदा जा आणि तू ऐक नक्की तुला काय ऐकायचंय, तुला राजा बनल्यानंतर इथे बसल्यानंतर तुला लोकांचं काय ऐकायचंय हे तू ऐक, जा परत. दुसऱ्या दिवशी गेला, परत दुसऱ्या दिवशी आला तो, तीच कहाणी. तुला नाही, तू परत एकदा जा आणि मी जे काय बोलतोय ते नक्की ओळख काय बोलतोय आणि मग तू ऐकून मला सांग. ठीक आहे, तो गेला तो तिथे परत जंगलात आणि मग तो तिसऱ्या दिवशी आला. त्यावेळी ज्यांनी सांगितलं ते की बाबा मी हे ऐकलं, तेव्हा तो बोलला ठीक आहे तू उद्यापासून राजा बनू शकतो, पण काय ऐकलं हे तुम्हाला महत्वाचं आहे. ट्रेन ऐकू येते का हे पण ऐकणं गरजेचं आहे. पण त्यांनी काय ऐकलं असेल, तो बोलला बाबा जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा सूर्य जेव्हा खालती जातो ते ऐकलं मी. जेव्हा सूर्योदय होतो, जेव्हा दव बघतो मी, दव परत पाण्यात जाताना जे काही पाण्याचा आवाज येतो ते ऐकलं मी. दव झाडावरतून खालती पडताना मी ऐकलं. तर राजा बोलला बरोबर आहे, जे तू ऐकू नाही शकत ते ऐकण्याचा प्रयत्न कर, ते जनतेची खरी मतं असतात, ते जनतेला खरं पाहिजे असतं. आणि हे देण्यासाठी तुमच्यात ती ताकद आहे का, तयारी आहे का, आहे का तुमच्यात ती तयारी, सगळे ते करणार का. आणि मग हे जे काही तुम्ही ऐकतात त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारसारखं राहायचं नाही की आयबीचे रिपोर्ट घ्या, रॉचे रिपोर्ट घ्या आणि शांत बसा. त्याच्यावर तुम्ही काय पुढे काम करू शकता, ती परिस्थिती कशी बदलू शकता, कशी चांगली करू शकता, हा तुम्हाला एक विचार करणं गरजेचं आहे सगळ्यांना. आणि हे तुमचं काम आहे, कारण तुम्ही सगळे पदाधिकारी आहात. आणि पदाधिकारी म्हणजे तुम्ही 2 ह्याच्यात आहात, एक सैनिक म्हणून आहात आणि एक सेवक म्हणून आहात. मी नेहमी सांगत असतो की युवा सैनिक म्हणजे तिथे सेना आणि जिथे सेवा तिथे सेवा करणं तुमची एक जबाबदारी आहे. शस्त्र त्याला शस्त्र आणि वस्त्र त्याला वस्त्र देणं तुमची जबाबदारी आहे. आणि मग हे ऐकायला वेगळे वेगळे माध्यम आहेत, बातम्या आहेत, चर्चा आहे, नुक्कडवरची चर्चा आहे, गावातली चर्चा आहे, चहा पितानाची चर्चा आहे. पण जसं तुम्ही मला सगळ्यांनी एका मताने हात वर करून दाखवलं की सगळे सोशल मीडियावर आहात, फेसबुकवर आहात, ट्विटरवर आहात, अजून ऑर्कुटवर किती लोक आहेत मला माहित नाही, पण BBMवर असाल, व्हॉट्सॲप ग्रुप्सवर असाल, SMS वर असाल, हे सगळे चालते फिरते SMS वगैरे असतातच. आणि मग ह्याच्यातून तुम्हाला काय नक्की कळतं, तुमच्या गावात काही प्रश्न असतील का. मी हे करत राहतो खूप वेळा की लोक आपल्याबद्दल काय बोलतात नक्की, मुंबईत काय प्रश्न आहेत का. आणि मग आत्ताच मला वाटतं महापौर इथे आलेले आहेत, मुंबईचे महापौर आले आहेत, त्यांना मी खूप वेळा सतवत असतो. या महापौर आहेत, फणसेजी आहेत. तर ह्या दोघांना मी खूप वेळा सतवत असतो, मुंबईत नक्की चाललंय काय हे. पेपरमध्ये जेव्हा मी वाचतो, मी कधी इंटरनेटवर बघत असतो की इथे हे गार्डन खराब झालेलं आहे, तिथे हा पाण्याचा नळ येत नाही, इथे पाणी येत नाही, इथे पाणी गढूळ येत आहे. तर रोज सकाळी जी बाळासाहेबांची सवय होती किंवा जी उद्धव साहेबांची सवय आहे
तीच मी पाळतो आणि ह्यांना मग स्वतःवतो की इथे जरा जा स्वतः, मी येतो तुमच्याबरोबर, चला इथे चांगलं काम करूया. आणि हे तुम्हाला करणं गरजेचं आहे, कारण सत्तेत आल्यानंतर हे सगळी कामं ही मग सत्ताधाऱ्यांची नाही होत. सत्ताधारी जेव्हा आपण बनतो तेव्हा ही कामं आपली होतात, जनसेवा. आणि ह्यांच्यासाठी मी तुमच्यासाठी परत एकदा एक सोशल मीडियाचं वर्कशॉप ठेवलेलं आहे. दिल्लीतून जे भाजपचे मिशन 272 चालवत आहेत अरविंद गुप्ता, ते स्वतः तुमच्याबरोबर येऊन बोलणार आहेत की आपलं सेनेचं जे काम आहे ते लोकांपर्यंत कसं पोचवायचं आणि त्यांची जी मतं आहेत ती परत आपल्याकडे कशी आणायची. मतं म्हणजे मनात काय चाललंय ते. आणि ह्याच्यासाठी मला वाटतं तुम्ही सर्वांनी बसायला पाहिजे, कारण सोशल मीडियाचं तुम्ही बघितलं खूप मोठं एक जागा झालेली आहे देशात. मी मागच्या वर्षीच ठाणे जिल्ह्यात गेलो, ठाणे ग्रामीणमध्ये जवाहर मोखाडा, जारंडी आणि अजून एक गाव. तर एका चौकावर उभा राहिलो मी आणि पाणी देत असताना मी सगळ्यांना विचारलं, महिला पण होत्या खूप, की इथे पाणी किती लोकांकडे आहे. काय वाटतं तुम्हाला, काय उत्तर मिळालं असेल? कोणीही हात वरती केला नाही. ते बोलतात की आम्हाला 1-1.5 किलोमीटर चालत जायला लागतं, पाणी आणायला लागतं वगैरे. मी तेव्हा पाणी देत होतो, तर तेव्हा त्यांची विहीर भरत होती आणि आपण पुढेही काम केलं. पण ज्यावेळी मी गेलो परिस्थिती एकदम वाईट होती, बिकट होती. पण त्याच वेळी मी एक प्रश्न विचारला की इथे मोबाईल किती लोकांकडे आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रत्येक जणाकडे मोबाईल होता, महिलांकडेही होता, लहान मुलांकडे होता मोबाईल. पुढचा प्रश्न माझा साहजिक हा होता की इथे फेसबुकवर किती लोक आहेत. 70% लोकांनी हात वरती केला. म्हणजे तुम्ही एक जे काय फेसबुकवर लिहिता ही तुमची जाहीर सभाच होते ना, तेवढ्या लोकांपर्यंत पोचतं, ते गावागावात पोचतं. पण हे तुम्हाला कसं करायचंय, काय करायचंय हे शिकणं पण थोडं गरजेचं आहे. कारण आपण कधी कधी फोटोज टाकतो, पण त्याच्यात नक्की कोणाला टॅग करायचंय, कुठच्या लोकांपर्यंत पोहोचवायचंय, कुठच्या ग्रुपमध्ये न्यायला पाहिजे हे फोटोज, हे खूप गरजेचं आहे. कारण आपलं काम अफाट आहे हो. म्हणजे साधारण एक जर तुलना केली तुम्ही की सरकारचं काम आणि शिवसेना भाजपचं काम, खूप मोठं हे काम आपण जे काम करतोय ते महापालिकेतून जिथे जास्ती ताकद नसते तिथूनही आपण खूप काम करतोय. पण हे काम लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच सोशल मीडियाचा उपयोग तुम्ही करणं खूप गरजेचं आहात. परत घराघरात पोहोचत असताना तुम्ही सगळी तरुण मुलं मुली आहात, कॉलेजमध्ये पोहोचणं ही खूप गरजेचं आहे. परत एकदा मला दाखवा कॉलेजमधली मुलं मुली किती आहेत आणि आता विचार करून हात वरती करा. अरे 50% कमी झालं. कॉलेजमध्ये जाणारी मुलं मुली किती आहेत. शिक्षक वर्ग असेल इथे, अवकाश सर तुम्ही बसलेला आहात, शिक्षकेतर सेनेचे काही लोक असतील. पण हे सगळं करताना तुम्ही कॉलेजमध्ये जाता, आपण खूप वेळा शिकतो तिथे, जर कॉलेजमध्ये गेलो तर वर्ग झाले तर. पण तिथेही जाताना तुमचे डोळे हे उघडे राहिले पाहिजेत. नाक आपोआप उघडतंच, कारण तो जो बाथरूममधून वास येतो हे तुमच्या सगळ्यांच्या नाकात जात असेल, बरोबर ना. सुंगत सुंगत जाऊ शकतो की बाथरूम कुठे. पण ही परिस्थिती बदलायला मला युवा सैनिक पाहिजेत. तयार आहात का तुम्ही ते सगळं करण्यासाठी? कारण कॉलेजमध्ये जाऊन आपण कॉलेजमधले जे काही प्रश्न असतील ते हाती घेतले पाहिजेत. मी एक स्टुडंट चार्टर काढलेलं मध्ये, तो तुमच्याकडे पोचलेलं असेल, परत एकदा पोचवतो की साफ कॅन्टीन आणि साफ बाथरूम हे प्रत्येक मुलामुलीचा अधिकार आहे आणि हे असलंच पाहिजे. हे तुम्ही करणं गरजेचं आहे. 15-20 कॉलेजमध्ये आपण केलेलं आहे. कल्याण डोंबिवलीचं युनिट इथे बसलेलं आहे, सगळं ऐरोलीचं बसलेलं आहे, मुंबईत काही कॉलेजेसमध्ये आपण चालू केलेलं आहे. पण हे करणं गरजेचं आहे. कॉलेजमध्ये कुठे शिकवलं जातं, कुठे नाही जात, कुठे डोनेशन घेतलं जातं, कुठे चांगलं काम होतंय, हे सगळ्यावर तुमचं लक्ष हे असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपलं जे भांडण चाललेलं आहे, हाटेकरांचा प्रश्न हाच आहे. काही मीडियावाल्यांनाही प्रश्न पडलेला की मी अजून हाटेकरांच्या प्रश्नावर कसं बोललो का नाही. पण माझा मुद्दा हाच आहे की गेले 2 वर्ष जे आम्ही बोंबलतोय, मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्याकडे गेलो आम्ही, व्हाईस चान्सलरला मी जाऊन भेटलेलो. मी जेव्हा 2011 मध्ये जाऊन भेटलेलो तेव्हा इथे आहेत बाळा कदम आहेत, हे सगळेच बसलेले होते, मिलिंद कापडी आहेत, सोबत आले माझ्या. मी व्हाईस चान्सलरकडे बसलेलो आणि माझे 8च्या 8 सेनेटर्स होते. आता अर्थात दिलीप करंडेजी राहिले नाहीत आपल्यात, पण 7 आता आहेत. तेही एक लढावे होते, ते वाघ होते आपल्या तिकडचे, त्यांची फार आठवण येते. पण हे जे बाकीचे छावे त्यांनी तयार केलेले आहेत हे पण लढायचे. तेव्हा मी व्हाईस चान्सलरकडे जाऊन बसलो. मी बोललो तुम्ही जर कुठचाही चांगला निर्णय घेत असाल तर पूर्ण पाठिंबा देण्याची माझी तयारी आहे. ते बोलले नाही ठीक आहे, नक्कीच आपण एकत्र काम केलं पाहिजे, असं तसं, मला ह्या लेवलला न्यायचं आहे, हे करायचं ते करायचं. मी बोललो ठीक आहे, आनंद आहे, मीही तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतोय, करूया आपण. आणि मुंबई युनिव्हर्सिटी म्हणजे नुसतं मुंबई पुरतं नाही येते. मुंबई, ठाणे, वाशी, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग इथपर्यंत, बरोबर आहे, एवढं पूर्ण खालपर्यंत पोचतं. आपण मला वाटतं अर्धे जण इथे मुंबई युनिव्हर्सिटीचेच भाग असू,
पण जेव्हा मी त्यांना एक एक प्रश्न द्यायला लागलो की इथून पेपर लीक होतोय, इथे घोटाळा होतोय, इथे पेपर चेकिंगच्या वेळी प्रॉब्लेम आहे, तिथे पैसे देऊन पेपर चेकिंग होतंय, तुमचं स्विमिंग पूल 10 कोटीचा असाच पडलेलं आहे, तुम्ही फिल्ट्रेशन प्लांट नाही लावलंय, तिथे घोटाळा आहे, नवीन ज्या बिल्डिंग बांधल्या जातात युनिव्हर्सिटीमध्ये ते कॉन्ट्रॅक्ट कोणाचं आहे, तेव्हा मला जाणवलं की हा माणूस काहीतरी इथे तिथे करतोय, पलटोय आपल्या प्रश्नाकडून. आणि मग जो हार्टेकरांनी प्रश्न विचारला आहे की हे पात्र आहे की नाही माणूस, पात्र अपात्र हा वेगळा प्रश्न आहे, पण जर तुम्ही तिथे बसला तर तुम्हाला ते सांभाळता येते की नाही हा मोठा प्रश्न आहे. जर तुम्ही एवढं विद्यापीठ जर तुम्ही सांभाळू नाही शकत तर तुम्ही चालते व्हा, तिथे तुमची गरज नाही आम्हाला. आणि म्हणून सत्ता आल्यानंतर पहिलं काम आपण करणार आहे शिवसेनेचं, ते हे जी सगळी विद्यापीठ आहेत महाराष्ट्रातली त्यांना चांगला व्हाईस चान्सलर देऊन हे सुधारायला लागणार आहे आपल्याला. आणि मुलांचं ऐकणार, शिक्षकांचं ऐकणार, शिक्षकेतर लोकांचं ऐकणार आहे आपण त्याच्यात. कारण फायनली जे काही बोलतोय आपण हे विद्यापीठ हे तरुण मुलामुलींचं आहे, शिक्षणाचं मंदिर आहे ते. आणि मंदिरमध्ये जर घोटाळा होत असेल तर तिथे चळवळी उभी करून ते बदलायला लागणारच आपल्याला, आणि त्याच्यासाठी आपण उभे आहोत. तयार आहात का तुम्ही त्याच्यासाठी? कारण हा जो प्रश्न आहे हा खूप मोठा आहे. आणि मग आंदोलनं करताना पण आपल्याकडे खूप वेळा लाठीचार्ज होतो, पोलिसी कुठे कुठे जास्ती लाठीचार्ज करतात. अर्थात त्यांचाही प्रश्न आहेच, त्यांनाही तेही खुश नाही आहेत. महाराष्ट्रात कोणीच खुश नाही. मला सांगा, शेतकरी खुश आहेत का आज? नाही. शेतकऱ्यांची मुलं खुश आहेत? पोलीस खुश आहेत का? त्यांना 24 तास ड्युट्या लावल्या जातात, पगार नाहीये, दिवाळी भत्तामध्ये बंद होता, माहीत नाही चालू केला की नाही. मध्ये होम मिनिस्टर आपले गृह खात्याचे आर पाटील तेच बोललेत की ज्यांना बेड्या ठोकायच्या त्यांना सल्यूट मारायला लागतोय. मग इथे तिथे फिरा, त्यांच्याकडे शिक्षणासाठी पैसे आहेत का? त्यांच्या मुलासाठी पगार तेवढा पुरेसा आहे? राहतात कसे जाऊन बघा कधी. आपण 3 वर्ष ते कसाबला पाळलं, कसं पाळलं, बिर्याणी आणि मटण चिकन देऊन, ह्या बिचाऱ्यांच्या घरी जाऊन कधी बघा. पण ज्यांच्यासाठी आपण लढतो त्यांनाच आपल्यावर लाठीचार्ज करायला हे लावतात सरकार. शिक्षक खुश आहेत का? अडसूळजी तुम्ही पायलट आहात, पायलट तरी खुश आहेत का? इथे डॉक्टर खुश आहात? मग हे सगळं वातावरण असताना आपण आंदोलनात सगळे पुढे असतो, 5 वर्ष एकत्र पुढे असतो, लाठीचार्ज एकत्र खातो, आपण जेलमध्ये एकत्र जातो. पण मला सांगा किती दिवस आपण हे सहन करत राहणार? तुम्हाला राग आलाय की नाही? मला पहिला प्रश्न हा आहे का राग तुमच्या मनात की तुम्ही शांत आहात, वाचून शांत बसा? असं नाहीये ना. राग आलाय सगळ्यांना. कोणाचा? काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेस. काय मिळतं आपल्याला त्याच्यातून? शून्य. महाराष्ट्राला काही मिळालं नाहीये. आणि म्हणून हेच सांगतो मी की ही आंदोलन कुठेतरी थांबणार आहेत की नाही, आणि आपण कुठेतरी एकत्र येऊन सत्तेत बसून चांगला महाराष्ट्र घडवू शकणार आहात की नाही. स्वप्न बघता तरी का तुम्ही? कशी झोपून? चांगलं आहे स्वप्न, अजून बघूया, झोपूया जरा 10 मिनिटं अजून झोपूया. आता स्वप्न बघण्यासाठी वेळ नाहीये. स्वप्न बघून झालेत 4 वर्ष 5 वर्ष. आता 2014 आपल्याला एक धनुष्य बाण आहे, एकच बाण आहे त्याच्यात शिवसेनेचा, आणि 2 निशाण आहेत. दोघांनी आपल्याला गाठायचं. ते तुम्हाला धनुष्य पेलवणार आहे की नाही? एक तीर 2 निशाणे जमणार आहे? बघा 5 वर्ष आपण एकत्र लढतो, 5 वर्ष आपण एकत्र लढतो, जेलमध्ये एकत्र जातो, आंदोलन एकत्र करतो. पण नेमकं निवडणुकीच्या तोंडावर अरे हा जिंकून आला तर माझं काय, ह्याला तिकीट मिळालं तर माझं काय. आपण तरी तसं केलं नाही पाहिजे. आपण नवी पिढी आहोत, नेत्यांबरोबर राहूया, आणि सत्तेत येण्यासाठी प्रत्येक जणांनी आपलं मत एकतर दिलं पाहिजे, आणि दुसऱ्याला काढायचं कसं आणि आपल्यासाठी मतदान कसं करायला पाहिजे हे तुम्ही तुमच्या शाखेत बसून ठरवलं पाहिजे. कारण आता भांडणं पुरे झाली हो. भांडण जे आहे आपलं काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेस बरोबर आहे, तर तुमच्यामधली भांडणं आता मिटवली पाहिजेत. कारण सत्तेत यायची असेल तर खूप मोठी ताकद लागते. तुम्ही त्यांना बघा, प्रत्येक मंत्री कॅबिनेटमध्ये कधीतरी डोकावून बघा, एकामेकांशी भांडणत असतो. हे तुझं टेंडर काढतोय की माझं टेंडर काढतोय, माझी कंपनी घुसवते की तुझी कंपनी घुसवतोय. आणि हे करताना बरोबर 5 वर्ष भांडतात आणि शेवटच्या वर्षी एकत्र येतात ते. आणि आपण उलटं होतं. आपल्याला आता एकत्र येण्याची गरज आहे, आणि हे तुम्ही एकत्र येण्यासाठी तयार आहात की नाही? अरे एवढं शांत बसून चालणार नाही, तुमच्यात तो जोश दिसला पाहिजे. एकत्र येण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करायला लागणार आहे. मार्ग सोपा नाहीये. आपलं शिवसेना गीतमध्येच आहे, धगधगता अग्नी चहूकडे मार्ग निखाऱ्यांचा. तरी एवढंच आहे आपल्यासाठी, निखाऱ्यात आणि अग्नी आजूबाजूला. जेव्हा ही पिढी चालत होती ना बाळासाहेबांबरोबर, तेव्हा रस्त्यावर काटे होते, समोरून भाले येत होते.
बंदुकी होत्या समोर आणि त्याला ह्यांनी टक्कर देऊन सामना करून पुढे गेलेत आणि सत्ता आणलेली आहे. आपला मार्ग खूप सोपा आहे आणि मार्ग दाखवलेला आहे. आपल्याला मिल्खा सिंग बनून धावायचं त्याच्यावर, जिंकायचं नुसतं, जिंकण्याच्या मार्गाने तुम्ही जा. कारण येणारी ही युवा सत्ता जी आहे ती युवा सत्ता आहे. जर तुम्ही एकत्र हात धरून उभे राहिलात ना आणि धावलात एकत्र, तर युवा सत्ताच येईल आणि ही सत्ता तुमची आमची सगळ्यांची असणार आहे. कारण पुढचे 5, 10, 15 वर्षातले आमदार, खासदार, मंत्री हे मला इथून आलेले पाहिजेत, दुसरीकडून नाही. दिल्लीवरनं टाकलेले नकोत आपल्याला. चला ह्याला उचलून बसवा, त्याला उचलून बसवा. जसं मी सांगितलं ना, जनपदचं तर खूप झालं, तर जनमताचं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला परत एकदा शिवशाही, हिंदवी स्वराज्य हे हिंदुस्थानात आणायचं म्हणजे आणायचंच आहे. कारण जर आता आपण आणलं नाही ते, तर ठीक आहे, देशाचा वगैरे विचार खूप मोठा आहे, पण तरुणांचं काय होईल या देशात हे तुम्ही विचार करा. आणि म्हणून जे आपण बोलतो ना की तरुणांची जबाबदारी ही उद्यापासून आहे. उद्याचा तरुण हा महाराष्ट्र घडवणार, देश घडवणार आहे. उद्याचा नाही, आजपासून ते घडवणं चालू केलं पाहिजे आपण. कारण आपण सगळे नाही तर काय आहोत, उद्याच्या पिढीसाठी वाट बघणार आहोत. तुम्ही तरुण आहात ना, पेलवणार ना तुम्हाला ही जबाबदारी, तयार आहात का? कारण आजपासून तुम्ही जसं गावागावात जाल, आजपासून नुसतं एकच मंत्र, एकच जात, गोत, धर्म, शिवसेना, शिवसेना आणि शिवसेना. आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगेन, पुन्हा एकदा सांगेन की पूर्ण देशात एनडीएचे जे सरकार आणायचं आहे, मोदीजी दिल्लीत, उद्धवजी महाराष्ट्रात, त्याच्यासाठी आजपासून एकच उमेदवार असला पाहिजे आपला, धनुष्यबाण, धनुष्यबाण आणि धनुष्यबाण. बघा आजपासून मी पण सुरुवात करतो तुमच्यासोबत सगळ्यांनी. हा बिल्ला मिळालाय का सगळ्यांना? चला सगळ्यांनी हृदयावर लावूया आपण धनुष्यबाण आणि आजपासून कामाला लागूया. गळ्यात शिवपट्टा, हृदयावर धनुष्यबाण, मनात धनुष्यबाण आणि महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात धनुष्यबाण, धनुष्यबाण आणि धनुष्यबाण. एवढीच शपथ घेऊन तुर्तास मी इथे थांबतो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.